यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली। दुर्घटनेमध्ये पती बचावला असून एका मुलीचा मृतदेह सापडला। पत्नी आणि एक मुलगी बेपत्ता आहे। दारवा तालुक्यामधील दहेली दुर्घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। विवेक गावंडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। विवेक, वृषाली, दहेली या गावाजवळ अतिशय हृदयद्रावक घटना जी आहे ती कालच्या सुमारास या ठिकाणी घडली। एक कुटुंब जे आहे ते घरी परतत असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं कार जी आहे ती वाहून गेली। त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय, तर एक जण जो आहे तो सुदैवाने बचलेला आहे। आता गावकरी आणि शोधकार्य पथकाच्या मदतीनं जे आहे ते वाहन जे आहे ते या ठिकाणी सापडलेले आहेत। नदीपासूनच काही अंतरावर असलेल्या नाल्यामध्ये हे वाहन जे आहे ते या ठिकाणी सापडले आणि त्या वाहनातून आता एक मृतदेह जो आहे तो या ठिकाणी काढण्यात येत आहे। एका चिमुकल्या मुलीचा मृतदेह जो आहे तो आता या ठिकाणी काढण्यात आला। आता वाहन जे आहे ते या ठिकाणी नाल्याच्या पाण्यात फसलं असल्या कारणाने ते आता बाहेर काढण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। गावकऱ्यांच्या मदतीनं जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। या संपूर्ण ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गावकरी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि मदत कार्य जे आहे ते राबवलं जात आहे। अविनाश खंडारे हे यांचं कुटुंबीय होतं आणि हे परतत असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं हा अपघात जो आहे तो या ठिकाणी झाला आणि पुराच्या पाण्यात जे वाहन आहे ते वाहून गेलं। त्यामध्ये अविनाश खंडारे हे सुदैवाने बचावले आणि त्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि 2 मुली ज्या आहेत त्या बेपत्ता होत्या। त्या संदर्भात आता एक मृतदेह जो आहे तो सध्या बाहेर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि बाकीचं जे बचाव कार्य आहे ते या ठिकाणी सध्या सुरू आहे। अजून 2 मृतदेह जे आहेत ते अजूनही या ठिकाणी सापडणं बाकी आहे। या वाहनाच्या आतच ते 2 मृतदेह असल्याचं सांगितलं जातं आणि त्या पद्धतीनं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।